प्रतीक गावणकर ओबीसी अधिकारी युवा मंच समन्वयक नागपूर। आज आम्ही 10 ऑक्टोबरला काळा जी.आर रद्द जो 2 ऑक्टोबरला काळा जी.आर करण्यात आलेला आहे सरकारद्वारे, तो ओबीसींना कुठेतरी घात करणार आहे। त्याच्या निषेधार्थच आम्ही लाखोच्या संख्येने इथे उपस्थित झालो। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। एक जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याच्यानंतर ओबीसीची जी संख्या आहे त्याच्या संख्येच्या अनुषंगाने ओबीसींना निधी मिळत नाही, तो निधी न मिळाल्यामुळे ओबीसी समाजाचा कुठे ना कुठे विकास होण्यापासून थांबतो, तर तो निधीच ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे। आणि मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं आम्हाला त्याचा विरोध नाही आहे, ते आरक्षण त्यांनी दिलंच पाहिजे, पण ते ओबीसीतून न देता ते अदर याच्यातून त्यांनी द्यावं, हीच आमच्या 3 मागण्या आहेत। अशोक महादेव काकडे नागपूर। आज महामोर्चा इथे घेण्यात आला, काय नेमक्या मागण्या होत्या? आजच्या मोर्चामध्ये प्रामुख्याने शासनाने 2 सप्टेंबरला काढलेला काळा जी.आर, या जी.आरच्या विरोधामध्ये सर्व ओबीसी बांधव हा आक्रोश मोर्चा घेऊन आज संविधान चौकामध्ये आला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं हा ओबीसी बांधव आलेला इथं। आणि आज मागणी झालेली एक की काळा जी.आर हा रद्द झाला पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही पुढे महामोर्चा मुंबईपर्यंत नेऊ असे ओबीसी बांधवांची इच्छा आहे। जे गॅजेटनुसार जे आता हे ओबीसीचे प्रमाणपत्र प्रामुख्याने कुणब्याचे प्रमाणपत्र ते मागत आहे, हे असे कुणब्याचे प्रमाणपत्र देता येत नाही, त्याच्यासाठी सदस्य पुरावा लागतो, पण सरकारने हे सरसकट काढलेलं आहे म्हणून हा निश्चित आहे। माझे नाव सुखराम हेमराज पटणे। कुठून आले? आम्ही सडकर्जी तालुक्यावरून, जिल्हा गोंदिया। काय नेमकी मागणी घेऊन आले? आम्ही मागणी 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द झाल्याच पाहिजे। अच्छा, बोल काय सांगणार? आज ओबीसी समाजाचा इथे सकल ओबीसी महामोर्चा झालेला आहे, काय सांगणार? आजचा जो मोर्चा होता हे एक क्रांतीची चाहूल समजा की आज पहिला मोर्चा असा आहे नागपुरामधला भव्य दिव्य ओबीसीचा मोर्चा आहे। कारण हे कसं आहे की द्यायचं काही नाही, उठाठी फुकटची करायची हे या शासनाचं धोरण आहे आणि या धोरणाचा असा विचार केला तर हे देण्यापेक्षा लोकांना मारण्याचा जास्त याचा इंटरेस्ट आहे। कारण इथे सगळ्या जातींना, समाजातील सगळ्याच जातींना ज्यांनी एकामेकामध्ये मिळवून दिलं आहे, जसं हिंदू मुस्लिम शीख इसाई हमचा भाई भाई, तर हिंदूचा मुस्लिमांसोबत, शिखांचा ईसाईसोबत, मराठ्यांचा कुणब्यासोबत असा लढा उभा केलेला आहे। आणि यांना निर्लज्जपणाची एवढी त्रास करून टाकले यांनी की यांना कळत नाही का आपण लोकांना देण्यापेक्षा फालतूच्या गोष्टीकडे जास्त लक्ष वळवायचं ना आपलं मस्त मलाई लुटून खायचं, या शासनाचं धोरण आहे। कारण यांचं लक्ष जास्त करून रोजगारापेक्षा रोडकडे जास्त आहे, कारण जिथं जास्त मलाई खायला मिळते तिथं जास्त या लोकांचं लक्ष आहे। शेतकरी मोर आले, युवा मोर आले, बॉर्डरवरती बिचारे सैनिक मोर आले, कुठल्याच प्रकारचं यांचं धोरण म्हणजे असं बहुजन समाजासाठी बहुजन समाजाचं जे धोरण आहे, जे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, हे याच्या विरुद्धात बिलकुल चालत आहे। आणि त्याप्रमाणे हा समाज हा पूर्ण म्हणजे आता म्हणजे वडघाईस आलेला आहे। आता क्रांतीची एक ज्योत सुरू झाली असं समजा, आणि त्या ज्योतीतून एक नवीन तरी क्रांती होणार हे मात्र निश्चित आहे। कारण या भारताची एक पहिली आता चावल समजा, कारण या 18 पगड जाती आणि मध्ये त्याच्यात हा ओबीसीचा बांधव 200-356 जाती या समाजामध्ये ओबीसीमध्ये येत असतात, परंतु विनाकारण यांनी रचलेले षडयंत्र आहे, त्या षडयंत्राला सगळा समाज बळी पडत चाललेला आहे। आता याच्यानंतर हे समाज काय घडून घेणार नाही, याच्यानंतर आम्ही मुंबईला पण आंदोलन करणार आहे। त्यामध्ये तर आज या मोठ्या जवळपास लाखाच्या वरची संख्या होती, तर मुंबईला सुद्धा 4 ते 5 लाख लोकसंख्या राहणार आहे। हे आता यामधून मोठं एक तुम्हाला त्यांना मॅसेज आहे की आणि या समाजात ठरवलं की आपण करा, नाहीतर 2 पैकी एक उपाय राहील। या काळ्या जी.आरमुळं ओबीसीवर जे संकट आलेलं आहे, म्हणजे जे संविधानिक आरक्षण आर्टिकल 340 अन्वये 15/4 आणि 16/4 याच्या माध्यमातून जे देण्यात आलं, केवळ 19% आरक्षण ओबीसीला मिळतं, परंतु